आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। येथील सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या अनेक गुणवंतांच्या मदतीतून रस्त्यावर झोपणारे, एसटीनं प्रवास करणारे, मागून खाणारे, झोपडीत राहणारे, बेघर असणारे अशा सर्व गरजवंतांच्यासाठी मदत करून रक्तदानाचा उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मित्रांनी 200 ब्लँकेट देऊन मदतीचा महोत्सव घडवून आणला। यात निशिकांत मुपीड मुंबई, ॲडव्होकेट प्रवीणजी तोतला उमरगा, विश्वनाथ अण्णा तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोकविकास मंच पुणे, डॉक्टर कल्पना आणि निखिल वाघ उमरगा, संजय कोथळीकर उमरगा, संजीवजी तारे, सतीश पवार धवल, क्रांती दूध शीतकरण केंद्र नाई चाकूर, विद्याताई वाघ उपेक्षितांचा आधार उमरगा, ज्योतिताई कावळे समाजसेविका उमरगा, राजू सगर कॉन्ट्रॅक्टर उमरगा, पीएसआय भराटे, पीआय प्रल्हाद सूर्यवंशी पोलीस स्टेशन उमरगा, प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब उगले, मनोहर सूर्यवंशी शिवपुरी, मॉर्निंग वॉक मार्गदर्शक उमरगा या दानशूर यांनी सक्रिय सहभाग घेऊन मानवतेचा संदेश, मानवतेची हाक देऊन तमाम महाराष्ट्रीयांना मदतीचा पायंडा पाडून दिल्याचे कौतुक अनेक मित्र परिवारातून होत आहे। या कार्यासाठी भूमिपुत्र वाघ योग गुरु माने गुरुजी अक्षय कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले। दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक मित्र एकत्र येतात, चादर एकत्र करतात आणि गरिबांच्या मदतीला धावून जातात। हा मदतीचा महोत्सव पूर्ण महाराष्ट्रात घडावा अशी इच्छा भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी उमरगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जन्म झालेल्या बाळांना आणि आयांना, सोबत दवाखान्यात ॲडमिट असलेल्या गरजवंतांना, एसटीनं प्रवास करणाऱ्या वृद्ध लोकांना, झोपडीत राहणाऱ्या लेकरा बाळांना, लोकांना रगीची मदत करून मानवी मूल्य जपण्याचा जणू संदेशच त्यांनी दिला आहे। उमरगा धाराशिव, मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। मी भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गरजेनुसार सामाजिक बदलाचं कार्य करते। दर वर्षाला जेव्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान पूर्ण थंडी असते, बेघर लोक आहेत, रस्त्यावर झोपणारे लोक आहेत, अनाथ लेकरं आहेत, स्टँडवरती प्रवास करणारे लोक आहेत, दवाखान्यामध्ये छोटी छोटी लेकरं जन्मतात, गोरगरीब आया असतात, त्या सगळ्यांना जिथे मन टेकेल तिथे मदतीचा महोत्सव आम्ही घेत असतो। आज आम्ही उमरगा शहराच्या बाजूला लोक इथे आपल्या आपल्या छोट्या छोट्या झोपडीमध्ये राहतात, कुणी मागून खात असतात, कुणी मजुरी करतात, पण घर नाही, दार नाही, जगण्याचं ठिकाण नाही, रिसोर्सेसलेस असं म्हणू, अशा या शेवटच्या लोकांसाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातले अनेक मित्र एकत्र येतो, वर्गणी जमा करतो, रग जमा करतो आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवतो। आज माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक मित्रांनी जवळजवळ 100 ते 200 रग दिलेले आहेत। त्यांची मी नावं तुमच्या समोर मांडणार आहे, कारण ही प्रेरणा लोकांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून केलेला हा अट्टहास आहे। निशिकांत मुपीड आहेत, मुंबईला राहतात, ते नाबार्डचे DDM म्हणून ते पूर्वी काम केलेलं आहे। माझे मित्र ॲडव्होकेट प्रवीणजी तोतला साहेब आहेत, उमरग्यामध्ये वकिली करतात। माझे गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोकविकास मंच, डॉक्टर कल्पना वाघ आणि निखिल वाघ आमचे चिरंजीव आणि आमची सुनबाई, हे दोघंजण माझे मित्र कलावंत संजय कोथळीकर सर, त्याच्यानंतर पुणे येथील संजीव तारे सर। खरं तर मी यांना अजून एकदाही भेटलो नाही, पण त्यांनी मोठी मदत केलेली आहे। आमचे नाईचाकूरचे धवल क्रांतीचे निर्माता सतीशजी पवार साहेब, आमची गरिबांची आधार, अनाथांची माय विजयताई वाघ, समाजसेविका ज्योतिताई प्रभाकर कावळे, आमचे कॉन्ट्रॅक्टर समाजसेवक राजू सगर साहेब, पीआय भराटे साहेब निसर्गप्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत, त्याचसोबत पीआय प्रल्हादजी सूर्यवंशी साहेब, त्यानंतर आमचे मित्र सूर्यवंशी साहेब मॉर्निंग वॉकमध्ये कार्यरत आहेत। अशा सर्व मित्रांनी ह्या रगीची मदत केलेली आहे आणि तो रगदानाचा महोत्सव माझे गुरुजी आर्य समाजाचे प्रचारक आहेत, सातत्याने विचार प्रवाह समाजासमोर घेऊन जाण्याचं काम करतात। आम्ही सर्वजण मिळून रक्तदानाचा हा महोत्सव घेत आहेत।
भविष्य काळामध्ये आपणही असा कार्यक्रम घ्यावा अशी विनंती करतो. नाव काय? हिंदवी. वाव, किती छान नाव आहे. आमचा मित्र आहे हिंदवी क्लॉथ सेंटर. ते मला सारखं मदत करत असते. थंडी वाजते बाळा? थंडी वाजते का तुला? वा वा वा, धन्यवाद. नाही तुम्ही बसा 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 बसा, या घेऊन बसा, तुम्ही खाली बसा. घाला घाला, अंगावर घाला खुर्ची. थंडी वाजते. छान छान नवं रग तुम्हाला पांघरून घ्या, मोठं व्हा आणि या लेकरांना शाळेत पाठवा. हा, शाळेत आहे, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. श्रम करणारी माणसं जेव्हा गाव सोडतात तेव्हा त्याची जी विमोचना असते ती विमोचना आपण ह्या झोपड्या पाहत आहोत. लाईट नाही, सुरक्षितता नाही, जगण्याची शाश्वती नाही, बाथरूम नाही, पाणी नाही, कुठलीही व्यवस्था नाही. अशा ठिकाणी हे लोक राहत असतात. आपण त्यांना आता एक एक हलकीशी पांघरायला रग देणार आहोत. समाज विकास संस्था, दान उत्सव समिती महाराष्ट्र, विशेषतः उमरगा तालुक्यातील माझे ज्येष्ठ मित्र ज्यांनी आयुष्यभर सामाजिक बदलाला स्वतःची नोकरी करत करत खूप मोठं योगदान दिलेलं आहे. माननीय किसनजी बाबरे सर, क्लास 1 अधिकारी म्हणून MECBमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ते आज सोबत आहेत. डॉक्टर प्राध्यापक उगले सर आहेत. त्याचसोबत प्राध्यापक राजेंद्र इंगोले सर, माझे मित्र गोविंदजी घोडके साहेब, इंजिनियर सूर्यवंशी साहेब, त्यांचं तर काम सांगायला नको. शेती करतायत, पेट्रोल पंप आहेत, बौद्ध विहाराचं खूप मोठं काम त्यांच्या हातातून होत आहे. ट्री प्लांटेशनसाठी अनेक लोकांना ते मदत करत असतात. त्याचसोबत माझ्या कॉलनीमध्ये उजवा डावा हात कायम बरोबर असणारे ॲडव्होकेट येडीकर साहेब, त्यानंतर PSI जमादार साहेब, अशी सर्व मित्रमंडळी यांनी हा रग सर्व एकत्र केलेले आहेत. नाव समाज विकास संस्थेचं आहे, मात्र दान उत्सव मित्रांच्या सहभागातला आहे आणि तो ब्रह्मपुरी कॉलनी, उमरगा, जिल्हा धाराशिवमध्ये हा रक्तदानाचा उत्सव आम्ही घेत आहोत. शेवटचं घर आहे, विधवा आहेत, परित्यक्त आहेत, छोटी छोटी घरं आहेत. अशा घरातल्या शेवटच्या माणसांना आम्ही रगीचं सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. बाबरे सरांच्यापासून हा उपक्रम आपण सुरू करू. चांगलं काढून अंगावर घाला. साहेबीकडे जायला
अजून एक राहिली बघा चिठ्ठी कुणाची आहे का? श्रीमान वाघ साहेबांच्या सेवाभावी संस्थेद्वारे जो उपक्रम राबवला जातो गोरगरिबासाठी, थंडी खूप पडलेली आहे, थंडीतून लोकांना सावरण्यासाठी हा जो चादरी वाटण्याचा कार्यक्रम आहे तो खूप स्तुत्य आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण जे काय दानोत्सव साजरा करत आहोत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि ज्या गरजूला आपण दिलं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी व्यवस्थित राहावं. एवढंच. धन्यवाद. नमस्कार. समाज विकास संस्थेच्या माध्यमातून श्रीमान वाघसाहेब यांनी आपल्या ब्रह्मपुरी कॉलनीमध्ये बऱ्याच काही आत्ताच आता हे रगाची जी त्यांनी वाटणी केलेली आहे, म्हणजे रग वाटप जी केलेली आहेत त्याच्या पूर्वीसुद्धा त्यांनी बरेच काही या समाज विकास संस्थेमार्फत त्यांनी मदत केलेली आहे आणि ही खूप स्तुत्य आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सूर्यवंशी साहेबांनी की थंडी खूप आहे, या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये अशी मदत करणं म्हणजे खूप एक मोलाचं योगदान आहे असं मी समजतो आणि म्हणून मी या कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. या ठिकाणी वृद्ध महिला, लहान मुले हे थंडीने कुडकुडत दिसली. त्या अनुषंगाने समाज विकास संस्था व दान उत्सव समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आज या ठिकाणी रग वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी भूमिपुत्र वाघ यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आमच्या गल्लीमध्ये मदत फार करतात. नाम नहीं आता उनका. धन्यवाद. धन्यवाद. उनका नाम जो मेरे जवान पे नहीं आता, लेकिन मदद करते हैं नो. हाँ, आजकल मदद करते हैं, बारिश पानी में मदद करते हैं, हर चीज में मदद करते हैं. धन्यवाद. इसके हम हमेशा उनके घर पर भी जाते हैं, कोई कम नहीं गिरता, तो उन्हें टाइम पे आते हैं. थँक्यू. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.